चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाड आणि आपली इंजिनिअरिंग मध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ना. आय होप सगळे चांगले असाल. ऍक्च्युली हा प्रश्न चुकीचा आहे. चांगलं असाल यालाच खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे आणि त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ कुठेतरी रेकॉर्ड करतोय. महाराष्ट्राची सध्याची स्थिती बघता काही महत्त्वाचे मुद्दे जे मला बोलावेसे वाटतात. खूप दिवसापासून असाही मी व्हिडिओ टाकला नाहीये, पण आज बोलावंसं वाटतंय कारण जितके मला व्हॉट्सअपला मेसेजेस येतात ते भरपूर साऱ्या गोष्टीबद्दल है ना. येणाऱ्या अपकमिंग वॅकन्सीचे मेसेजेस झाले. ऑब्व्हियसली सगळ्यात हॉट टॉपिक जो आहे महावितरणची तिसरी यादी है ना. या सगळ्या गोष्टीचे मला भरपूर सारे मेसेज झाले है ना. ही पण एक बाजू झाली आणि दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे सध्या मी काय करावं. हा प्रश्न फक्त आयटीआयच्या मुलांना असं बिलकुल नाहीये. सध्याची तुम्ही परिस्थिती बघा, महाराष्ट्रातली ऍक्च्युअल परिस्थिती बघा. कोणत्याही लेवलचं शिक्षण घ्या, तुम्ही आयटीआय घ्या, तुम्ही डिप्लोमा घ्या, तुम्ही डिग्री घ्या, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन एमए एमटेक जरी घेतलं ना, सध्याची परिस्थिती खूप बिकट आहे. जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब विषयीचं डिस्कशन केलं तर है ना. तर ही जी वेळ आहे, ही वेळ असं नाही की पहिल्यांदाच महाराष्ट्रात उत्पन्न होते. भरपूर वेळेस अशी परिस्थिती महाराष्ट्रात ओढावली आहे आणि त्यावेळेस ज्या मुलांनी पेशन्स ठेवला किंवा ज्या मुलांनी ती परिस्थिती हँडल केली आणि ती कशी करायची, ऑफकोर्स त्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवतोय, त्यांना सक्सेस डेफिनेटली भेटले है ना. असं बिलकुल नसतं बघा. जर आपण आयुष्यभराचं काहीतरी एखादी गोष्टीचा प्लॅन करतोय तर ती गोष्ट लगेच खिशात येऊन कधीच पडत नाही. या गोष्टीसाठी थोडासा पेशन्स ठेवावा लागतो. तर आजच्या व्हिडिओ मागचा टार्गेट जो असेल तो आहे तुमच्या सगळ्या व्हॉट्सअपच्या मेसेजचा रिप्लाय है ना. ऑब्व्हियसली मी प्रश्न समोर पुट केले नाहीयेत, पण प्रश्न भरपूर आहेत है ना. नवीन वर्ष सुरुवात झालंय, नवीन वर्ष आपण म्हणलो सुद्धा, पण या वर्षी माझ्या खिशात जॉब असेल का हा खूप मोठा प्रश्न सगळ्याच मुलांच्या समोर आहे ना. जॉब असेल का हा प्रश्न बोलण्यापेक्षा प्रश्न आहे की वॅकन्सी येईल का है ना. हा पण एक मोठा प्रश्न आहे. तर बघा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलोय आणि सगळ्यात इम्पॉर्टंटली मी माझा दररोजचा दिवस कसा युटिलाइज करतोय. आणि हा प्रश्न मी प्रत्येकाला सांगेल, जो आयटीआयचा त्याला पण सांगेल, जो डिप्लोमा करतोय, जो डिग्री करतोय, सगळ्यांकरता हा क्वेश्चन बिलकुल ऍप्लिकेबल आहे. राईट आहे. तर सगळ्यात अगोदर आपण सुरुवात जी करूया ना, ती या वर्षी मी काय करावं या प्रश्नापासून करतो. नंतर तिसऱ्या यादीवर सुद्धा मी बोलणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे बघा, जे मुलं बोलतात आहे ना, मी डायरेक्ट बोलेल, कोणी प्लस मायनस घेईल मला फरक पडत नाही, पण जे मुलं बोलतात आहे कारण की 3 वर्ष वॅकन्सी येणार नाही, 4 वर्ष वॅकन्सी येणार, ठीक आहे, तुमच्या प्रश्नाला मी अग्री करतो. चला, मी सपोज मानून घेतलं की मी तुम्हाला अग्री करतो, मग 3-4 वर्ष का आपण भजेदळच बसायचं का? बरोबर ना. जर 3-4 वर्षांनी वॅकन्सी 10 वर्षांनी येऊ द्या, 15 वर्षांनी येऊ द्या. चला एक एक्झाम्पल घ्या, हायपोथेटिकली विचार करूया की 15, असं होणार तर कधीच नाही, पण जरी झालं, पण प्रश्न हा नाही की वॅकन्सी कधी येईल, प्रश्न हा आहे की मी कॅपेबल आहे का. वॅकन्सी जेव्हाही पडेल माझ्यात तेवढा स्टॅमिना आहे का, मी अभ्यास करून एक्झाम क्लिअर करू शकतो. कारण फक्त अभ्यास करून एक्झाम क्लिअर होत नाही आणि या प्रश्नाचं उत्तर अभ्यास केल्यानंतर कळतं. कारण आपण दुरून विचार करतो, मी हे करून घेईल, ते करून घेईल, हे करून घेईल, माझं क्लिअर होऊन जाईल. बिलकुल नाही बाबांनो. महाराष्ट्रात भरपूर सारे मुलं असे सुद्धा आहेत ज्यांचं कंप्लीट सगळं प्रिपरेशन खूप चांगलं झालंय, तरी पण सिलेक्शन यादीत नाव येत नाही. कारण त्याला लागते प्रॅक्टिस, भरपूर साऱ्या गोष्टी मॅटर करतात. तर या इकडे तिकडे गप्पा मारण्यापेक्षा विश्वास ठेवा. जितके व्हॉट्सअप ग्रुप बनले, जितके या गोष्टीवर कमेंट्स मला येतात, सर 2 वर्ष वॅकन्सी येणार आहे, 3, बिलकुल नाही. या वर्षी डेफिनेटली वॅकन्सी येणार. पण प्रश्न हा नाहीये सर प्रूफ दाखवा आहे ना. ऑब्व्हियसली विचारणार सर प्रूफ दाखवा, तुम्ही तर असंच बोलत असणार. प्रूफ दाखवण्याकरता जर माझ्याकडे काही प्रूफ असतं बाय एनी चान्स, तर मी अगोदर डिस्प्ले केलं असतं. गोष्ट प्रूफची नाही, गोष्ट एक्सपिरियन्सची है ना. जर महाराष्ट्रात डिप्लोमा चालू आहे, डिग्री चालू आहे, आयटीआय चालू, तर ऑब्व्हियसली या डिग्री कशा करता होता ते त्यांना ऑफिशियली कोणतंही पॉलिटिशियन तुम्ही सत्तेवर असू द्या, वॅकन्सी काढाव्याच लागतात आणि ते ह्या वर्षी सुद्धा निघणार आहेत. कोणकोणत्या वॅकन्सी अपकमिंग पॉसिबल, मी पहिले सांगितलं आयटीआय करता आयटीआय ऑपरेटर, आयटीआय आपली उपकेंद्र सहाय्यकची वॅकन्सी झाली. एईजेईच्या पण वॅकन्सी त्या सुद्धा यावर्षी पडणार आहेत. त्याच्यामुळे अपॉर्च्युनिटी फक्त आयटीआयला असं बिलकुल नाही, अपॉर्च्युनिटी आयटीआय बरोबर डिप्लोमा स्टुडंटला सुद्धा आहे आणि त्याचबरोबर डिग्री स्टुडंटला सुद्धा आहे. मग माझा आजची दिनचर्या, माझा डेली रुटीन मी कसा घातला पाहिजे. बघा, जे लोक वर्किंग आहे ना, जे लोक ऑलरेडी जॉब करतात आहे त्यांच्याकडे ठीक आहे, ते कुठून तरी अर्निंग आणतात आहे. पण जे लोक घरीच बसले, ते पण फक्त दिवसभर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर बसले, स्वतःच्या मनावर हात ठेवून स्वतःला विचारा मी काय करतोय. मस्तपैकी ग्रुप बनले, महावितरण तिसरी यादी, दररोज उठतात, काय चालू ग्रुपवर, मीटिंग घ्यायची, मीटिंगला जाणार, अरे सगळ्या गोष्टी करा, पण मी त्याच्या व्यतिरिक्त काय करतोय. हो तर ठीक आहे, तुम्ही बेस्ट एफर्ट करता, चांगली गोष्ट आहे ना. कारण मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, आपली लढाई आपल्याला लढावी लागणार, पण तुम्ही तीच लढाई आपलं टार्गेट बनवून ठेवलं आता है ना. अरे जर त्या यादीत तुमचं नाव आलं नाही, मग काय करणार आहे है ना. मग ज्यांची यादीत नाव आलं ते चालले जाणार, तुम्ही काय करणार सांगा मला है ना. तर प्रश्न हा नाहीये की मी ते करतोय ते बरोबर एक चुकीचं आहे. प्रश्न आहे मी ते सोडून काय करतोय, ते सोडून मला स्वतःला त्या कॅपेबल बनावं लागेल. कारण फक्त लढाई बघून लढाई करता येत नाही, लढाई करण्याकरता लढाईत उतरावं लागतं, तलवार चालवावं लागतं, तेव्हा लढाई होणार, बरोबर ना. तर मला माझा स्केड्यूल करावा लागेल है ना. आता स्केड्यूल करावा हे फक्त मी हवेत बोलणार नाही. जर मी स्वतः इलेक्ट्रिकल ब्रांच नेहमी घेत असतो. इलेक्ट्रिकल ब्रांचचे काही टॉपिक्स मला खूप चांगले आले पाहिजे. इलेक्ट्रिकल मशीन
है ना, नंतर कोणतं माझं पॉवर सिस्टम, नंतर कोणतं माझा मेजरमेंट आहे ना, नंतर माझं बेसिक इलेक्ट्रिकल झालं. हे असे टॉपिक आहे ना, जोपर्यंत ह्या टॉपिकवर तुमची कमांड चांगली होणार नाही तोपर्यंत तुमचं ह्याच काय कोणत्याच एक्झामला सिलेक्शन होणार नाही. मग ही गरज आहे अभ्यासाची, है ना. सध्या गरज आहे अभ्यासाची, सध्या गरज आहे प्रिपरेशनची. आणि हे सब्जेक्ट असे नाही की एका दिवसात होऊन जाईल, तुम्हाला दररोज सब्जेक्टला प्लॅन करावं लागेल. मला भरपूर लोकांचे मेसेज सर सिलेबस बघितला, अभ्यासाला सुरुवात पण केली, भरपूर जणांनी माझा कोर्स घेतलाय, ते अभ्यास करतात, पण सर कॉन्फिडन्स येत नाहीये. कॉन्फिडन्स काय येत नाही माहिती का? कॉन्फिडन्स न येण्यामागचं सिंपल कारण आहे ना, माझ्या मनात ती आगच नाही जी आग मला सांगते मला सिलेक्शन हवंय, है ना. आणि जर ती आग हवी असेल ना तर दररोज कुठेतरी लिहून ठेवावं लागेल की मला इथपर्यंत पोहोचायचं म्हणून मला अभ्यास करायचा आहे. कारण ज्या दिवशी वॅकन्सी पडेल, अपकमिंग वॅकन्सी फ्यू मंथ मध्ये जी पण वॅकन्सी येईल, ती वॅकन्सी आल्यानंतर तुमच्याकडे एवढा भरभरून टाइम असणार नाही. आणि विश्वास ठेवा, टाइम असला पण ना त्यावेळेस इतकं प्रेशर असतं ना मेंटली, कारण इतके सगळे लोक प्रिपेअर करत असतात, त्यावेळेस इतका चांगला अभ्यास होत नाही जितका आज होऊ शकतो. त्याच्यामुळे आजपासून नवीन वर्ष मी थोडा लेट व्हिडिओ टाकला है ना, आजपासून अभ्यासाला लागा, सब्जेक्टची प्लॅनिंग करा. प्रत्येक सब्जेक्ट कोर्स घेतला असेल एखादा तो कोर्स प्रेफर करा, कोर्स घ्यायचा नसेल नका घेऊ. स्वतःची सेल्फ स्टडी असेल ना, काहीतरी नोट्स असणार जिथून अभ्यास करायचा आहे, काहीतरी बुक बाय केलं असेल, कुठूनही सुरुवात करा, पण सुरुवात करणं खूप जरुरी आहे. कारण सुरुवात करेल तेव्हाच तर कळेल की रस्त्यात किती गड्डे. फक्त विचार करत बसले मशीन अरे 2 दिवसात उरकून टाकेल, मेजरमेंट आले 1 दिवसात उरकून टाकेल, असं बोलून बोल बत्ताड करून काहीच होणार नाही. सुरुवात करावी लागेल आणि ती सुरुवात आजपासूनच करावी लागेल, उद्या कधीच येत नाही बाळांनो, राईट आहे. तर सगळ्यात पहिले प्रिपरेशनला सुरुवात करावी लागेल. दुसरा मुद्दा, सर सिलेबस मी सांगितला ना 4 मेजर टॉपिक, पॉवर सिस्टम, नंतर कोणता तुमचा इलेक्ट्रिकल मशीन, नंतर कोणता मेजरमेंट आणि बेसिक इलेक्ट्रिकल, या सब्जेक्टला खूप चांगलं घासावं लागेल. कारण तुमच्या एक्झामचा मोर दॅन 50% टेक्निकल पेपर या 4 टॉपिक मधून येतो. क्लिअर आहे. नंतर सर बघा काही आणखी महत्वाचे अपडेट है ना, सर माझ्याकडे किती टाइम, मी अगोदरच सांगितलं होतं ह्या वेळेच्या अपकमिंग वॅकन्सी कुठेतरी मिड ऑफ मे जून पर्यंत येण्याचे चान्सेस आहेत. चान्सेसला मी बोल्ड करतोय, याच्यावर कोणी काही कमेंट करा, नाही येणार 4 वर्षांनी 10 वर्षांनी, मी परत सांगतोय वॅकन्सी सपोज विचार करा नाहीच आली, पण जेव्हाही वॅकन्सी येईल तेव्हा मी कधी सुरुवात कधी करायची, या वर्षी सुरुवात प्रिपरेशनने करणं याच्यापेक्षा चांगला पॉझिटिव्ह मोटिवेशन नसूच शकतं. तुमचं या वेळेचं टार्गेट असलं पाहिजे की या वर्षी मी आता सुरुवात करून पुढच्या 4 महिन्यामध्ये वॅकन्सी येणं बाजूला ठेवा. बघा हा विचार डोक्यातून असा काढून बाजूला फेकून द्या. जर गव्हर्नमेंट जॉब हवा असेल तर डोक्यातून काढून फेकून द्या की वॅकन्सी येईल तेव्हा मी अभ्यासाला लागेल. स्वतःला विचारा मला सिलेक्शन हवंय का? जर मनातून उत्तर येस असेल ना तर स्वतःला टार्गेट द्या पुढचे 4 महिने, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल, 4 महिन्यात मी माझे हे 4 सब्जेक्ट किंवा तुम्ही बाकीचे आणखी सब्जेक्ट इन्क्लूड करू शकता, इतके चांगले करून घेईल ना की भविष्यात कोणत्याही पेपरला कसाही प्रश्न आला तर मी उरकवू शकतो, है ना. स्वतःला हे टार्गेट द्या आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ घेतलाय, है ना. सर्वात अगोदर ही गोष्ट. बाकीचे मुद्दे, महावितरणची तिसरी यादी, खरंच सांगतो जितकेही प्रयत्न मार्केटमध्ये चालू आहे ना, तिसरी यादी येण्याचे चान्सेस खूप चांगले आहेत. कारण जितके प्रयत्न आपले चालू आहेत ना, प्लीज प्रयत्न चालू ठेवा, है ना. पण मी परत सांगतोय त्या प्रयत्नामध्ये फक्त त्याच्यातच अडकू नका, है ना. मी कोणताही मला रॉंग मेसेज द्यायचा नाही किंवा तुम्हाला डिमोटिवेट करायचं नाहीये. खूप चांगली गोष्ट चालू आहे, कारण तुमची लढाई तुम्हाला लढायची आहे. पण या लढाईमध्ये इतकं पण मुरडून जाऊ नका, कोणीतरी तुमचा एवढा ऍडव्हान्टेज घेईल की तुमची सगळ्या स्टडीला जुतका पण अभ्यास तुम्ही, आजकाल बघा आपलं तेच झालंय, व्हॉट्सअप उघडतो डायरेक्ट तिसरी यादीचं काय अपडेट आहे, अरे आज ग्रुपवर कोणी काय बोलतच नाही. अरे वा, बोलत नाही तर अपडेट नसेल ना तुझ्याकडे, दुसरे काम ते कर की तू काही. जेव्हाही ते लोक बोलणार की आंदोलन कॅम्पेन होणार आहे, ईमेल कॅम्पेन झालं, ट्विटर कॅम्पेन झालं, फिजिकली प्रेझेंट राहायचे, तेव्हा जाऊन प्रेझेंट राहा, तिथं स्वतःचा प्रेझेन्स दाखवा, है ना. कारण तुमची लढाई तुम्हाला लढायची. पण याचा अर्थ असं होत नाही की 24/7 तुम्ही तेच करत बसा आणि ते करतच बसायचं मग अभ्यास विसरून जा. मग तिसरी यादी लागली पण, तर मला सांगा तिसरी यादी जर लागली तर जितके लोक ते व्हॉट्सअपला ग्रुपला सगळ्यांचीच नावं ते यादीत येणार आहे का? बिलकुल नाही. बाकीच्या पोरांचं काय? मग तर कुठेतरी परत अभ्यासावर ताण आला ना. मग अभ्यास तर आपला नाहीच आहे, मग कोणत्या यादीत तुमचं नाव येणार आहे? कुठेच नाव येणार नाही. फक्त ही लढाई लढून जर सिलेक्शन झालं असतं ना, मग अभ्यासाची गरजच नसते. अभ्यास करावा लागेल, पुस्तक उघडावं लागेल, स्वतःला त्या लायक बनवावं लागेल. कॉम्पिटिशन खूप भयंकर आहे. यावेळेचा तुम्ही कट ऑफ चेक करा, 1-1, 1.5, अर्ध्या पाऊन मार्काने सिलेक्शन गेले. आणि त्यासाठी तुम्ही विचार करून घ्या, जर तुम्हाला ते आणि टाइमपास करायचा असेल ना, मग हा व्हिडिओ स्किप करा, आताच बंद करून टाका. पण जर सिलेक्शन घ्यायचा विचार केला असेल ना, तर कुठेतरी तयारी आजपासूनच करावं लागेल. मला पुढच्या 4 महिन्यामध्ये स्वतःला टार्गेट द्यावं लागेल की काही असो मला माझं सिलेक्शन काढायचे. आणि याच्यासाठी मी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी स्टार्ट, मी पहिले पण सांगितलं होतं पण सुरुवात केली नाही कारण रिस्पॉन्स भेटला नाही. मी विचार करतोय युट्यूबला डेली 10 मिनिटं फ्री ऑफ कॉस्ट, है ना. डेलीला युट्यूब फक्त 10 मिनिटं, प्रत्येक टॉपिकचे एक 10 प्रश्न, 10 मिनिटं 10 प्रश्न, ही एक ऍक्टिव्हिटी माझ्या आपली इंजिनिअरिंग चॅनलला कंडक्ट करण्याचा विचार करतोय. पण त्यासाठी मला कमेंटमध्ये भरभरून रिस्पॉन्स हवे, है ना. आणि हे रिस्पॉन्स फक्त तुमचेच नाही, तुमच्या मित्रमैत्रिणी सगळ्यांना पाठवा. जर मला चांगले रिस्पॉन्स आले, है ना, कमीत कमी 100 ते 150 लोकांनी जरी माझ्यावर जॉईन केलं ना, तर दररोज 10 मिनिटं 10 प्रश्न, इतकी सिंपल ऍक्टिव्हिटी आपली आहे.
है ना, जास्त वेळ तुमचाही करणार नाही. जॉईन करायचे 10 प्रश्न मी समजून सांगणार, ते उरकायचे, सेशन बंद, है ना. असं तोपर्यंत चालू ठेव जोपर्यंत आपली कुठेतरी वॅकन्सी डिक्लेअर होत नाही, तोपर्यंत अभ्यास थांबवायचा नाही, अभ्यास कंटिन्यू करायचा आहे. आणि जर याला मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटला तर मी ही ऍक्टिव्हिटी नक्की लवकरात लवकर सुरू करेल. माझ्याकडे क्वेश्चनची काहीच कमतरता नाहीये, मला तुमच्याकडून रिस्पॉन्स हवा आहे. जर त्या रिस्पॉन्सला काही मुलांना कमेंट करणार, सर वॅकन्सी येणार नाही, काय चालू आहे, मग हे निगेटिव्ह लोक मला नको आहे. त्यांनी आत्ताच व्हिडिओ बंद करा, येऊ पण नका. काही लोक बोलणार सर बॅच करताय का. अरे बाबा, सगळे लोक ह्या दुनियेत जे पण तुमचे मम्मी पप्पा घ्या, ते कुठे जॉबला जातात, कशा करता जातात सांगा मला. कारण जी पोटाची खळगी भरली पाहिजे तुमच्या घरात सगळं, तसं आम्हाला पण रोजीरोटी आहेच की. पण टार्गेट तो बिलकुल नसतोय. मी कोणालाच कंपल्शन कधीच करत नाही, बॅच घ्या, हे घ्या, नका घेऊ, तुमची मर्जी आहे ना. मी कोणालाच कधीच कंपल्शन करत नाही, करणार पण नाही पुढे. माझं टार्गेट आहे की जी सत्य परिस्थिती तुमच्या समोर आणून ठेवणे ती मी ठेवतोय. आता ज्या लोकांना पटेल ओके, नाही पटेल बाजूला करा, व्हिडिओ बंद करा. व्हिडिओ तुमचा, मोबाईल तुमचा, डेटा तुमचा, सगळं तुमचं ना. व्हिडिओ बंद करून बाजूला होऊन जा. काहीच फरक पडत नाही. फरक त्याला पडतो ज्याला खरंच जॉबची गरज आहे, ज्याला आपली आई वडिलांची भरपूर संपत्ती पडली आहे आणि 100 एकर 150 एकर बागायती शेती आहे. तो मुलगा ITI करू द्या किंवा डिग्री करू द्या किंवा मोठा सायंटिस्टच्या लेवलचा अभ्यास करू द्या, तो सिरियस कधीच नसणार आहे जोपर्यंत त्याच्या मनात जिद्द नाही काय करायची, राईट आहे. तर ही एक ऍक्टिव्हिटीचा मला एक अनाउन्समेंट करायची होती. जर मला मोर दॅन 100-150 कमेंट्स जर मला खाली भेटले ना की सर करायचंय, आता व्हिडिओ शेअर करणं तुमच्या हातात आहे ना. मॅक्झिमम मुलांना व्हिडिओ शेअर करा. मला जर 100+ कमेंट दिसला ना, ही ऍक्टिव्हिटी मी तुमच्या करता, ही मेहनत मी नक्की घेणार है ना. डेली 10 मिनिटचा शो असणार, 10 मिनिट शो है ना. 10 मिनिट 10 प्रश्न आपण प्रॅक्टिस करून घेऊ. क्लिअर आहे ना. आणि महाविद्यालयीन तिसरी यादीसाठी माझेही प्रयत्न खरंच सांगतो चालू आहे. बॅकग्राऊंडला मी खूप चेक करत असतो. सध्या MSCB कडून काहीच अपडेट नाही तिसरी यादीवर, है ना. आता आचारसंहिता वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला नव्यानं सांगायला नको, पण सध्या तरी काही अपडेट नाहीये. थोडे दिवस गप राहूया म्हणजे बसून नाही राहूया. ईमेल कॅम्पेन कोणीतरी कंडक्ट करतंय, त्याला साथ द्या, है ना. मीच नाही, कोणी जरी सांगितलं आज ईमेल कॅम्पेन करायचंय, जर तो मेहनत घेतो तर प्लीज त्याला साथ द्या, करा ईमेल कॅम्पेन, हा. आणि ही गोष्ट आपण पुढे चालू ठेवूया, प्रयत्न पूर्ण करायचे. पण परत सांगतोय, तिसरी यादी लागणारे म्हणजे सगळ्यांचीच नावं लागणारे असं डोक्यातून काढून टाका, है ना. काही नावं लागतील, बाकीच्यांना तर परत बेरोजगार राहावं लागेल. त्याच्यामुळे प्रयत्न करायचा, अभ्यास करायचा. क्लिअर आहे. तर बाळांनो, हा छोटा व्हिडिओ होता. प्लीज सांगतोय, त्यांना जेव्हाही वाटतं ना मला अभ्यास करायचं मन नाही ना, तर आपल्या त्या लोकांना नक्की आठवा ज्यांनी त्यांच्या रक्ताचं पाणी करून तुम्हाला ना पायी लावली आहे ना. आजही तुमचे आई वडील घ्या, का तुम्ही काकाकडे राहताय, मामाकडे राहता, कोणाकडे राहा, आजही ते कामावर जातात ना, त्यांच्या डोक्यात एकच विचार आहे, उद्या माझं लेकरू लागेल आणि मी थोडा आराम करेल, है ना. आयुष्यात माझं थोडं वजन कमी होईल, एवढाच विचार ते करतात, बाकी काय करत नाही. त्यांना तुमच्याकडून बंगला, गाडी असं काही नकोय, है ना. आणि ते अपेक्षा सुद्धा करत नाही. त्यांचं एवढंच आहे की माझ्या रोजीरोटीची खळगी भरण्यासाठी थोडासा हातभार ते लावतील, एवढं सिंपल त्यांचं टार्गेट असतं. आणि आपण तेही पूर्ण करू शकत नाही, मग जन्माला येऊन फायदा काय मला सांगा ना. त्यांनी मेहनत करून तुमचा ITI डिप्लोमा जे करायचं ते करून दिलं ना, मग आता मेहनतीची वेळ तुमची, म्हणून फालतू वेळ इकडे तिकडे वाया घालू नका. जिथं क्वालिटी टाइम द्यायचा तिकडे क्वालिटी टाइम द्या, आणि बाकीचा वेळ प्लीज अभ्यासाला लागा, राईट आहे. तर हा होता एक छोटा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. मी हा आवर्जून हा व्हिडिओ शेअर करायला लावेल, कारण जितकी निगेटिव्हिटी या मार्केटमध्ये चालू आहे ना, सगळे लोक येतात, ते बॅच अनाउन्समेंट चालू आहे, हे अनाउन्समेंट ते अनाउन्समेंट, पण त्याच्यात तुम्ही कुठे हे तुम्ही कुठे पाहणार आहे ना. स्वतःला आरशात बघा की मला सध्या कशाची गरज आहे, है ना. आणि त्या गरजेनुसार अभ्यासाला सुरुवात करा. तुमच्याकडे भरपूर YouTube आहे, इकडे तिकडे भरपूर सारा कंटेंट अवेलेबल आहे. कुठूनही कोणत्याही विषयापासून कधीही सुरुवात करा, पण ती कधी म्हणजे आजपासूनच त्या विषयाची सुरुवात करा आणि जोरदार अभ्यासाला लागा. आणि जेव्हाही वाटतं ना मला जीवावर येतं, मी आता सांगितलं ना, डोळे लावायचं आणि तेवढे 2-3 चेहरे आठवायचे जे आपल्या भरोसे दररोज कामावर जातात. कधीतरी हा लागेल आणि मला आराम भेटणार, है ना. आता स्वतःच्या माणसांना पण जीव लावणार नाही तर कोणाला जीव लावणार नाही तुम्ही, है ना. चालतं बाळांनो, त्या व्हिडिओला पूर्णविराम देतो, है ना. सिरियस नोटला संपवतोय, पण गरज आहे खरंच सिरियस होण्याची, राईट आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुमचा रिस्पॉन्स मला 150 कमेंट्स खाली मला आल्या की सर 10 मिनिट शो हा प्रोग्राम सुरू करायचा आहे, मी 100% सुरू करेल. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. ज्या मुलांना गरज त्यांना तर आवर्जून शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओ मी तुमची वाट बघतोय. बाय.